हे योग्य आहे का याचा विचार विधानसभेने केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यामध्ये कुणाची जुळत असायचं प्राधान्य आहे. पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. तर आता सवय राज्यात 50% मतदार ह्या महिलांचे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्कीच येतो. याचा विचार इलेक्शन कमिशनने केला. जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती. त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत. आम्ही योजना केल्या, त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं. त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? बरं, तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी बोललात की तुम्ही 1,500 देणार तर तुम्ही 2,100 देणार. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लाडक्या बहिणींचा आम्ही 1,500चे देण्याचं ठरलं, तेव्हा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात 2,100 बोललात. हे कुठलं आलं तत्त्व? हा कुठला आला संस्कार? त्याच्यामुळे मला वाटतं सोयीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहे. पण माझं पुन्हा नम्र आवाहन आहे की पवारसाहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही. विरोधी पक्षानं रडीचा डाव न खेळता आत्मपरीक्षण करून कष्ट घेऊन कामाला लागावं